मित्रांनो, मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलास की एवढं मोठं प्रवास करून आपण इलावने व्यवस्थित आपल्याला पार्किंग मिळाले. तर ह्या व्हिडिओत तुमका श्रींचं दर्शन आणि श्रींचा जो महाप्रसाद आहे संपूर्ण डिटेल व्हिडिओ म्हणजे खय काय कसा कधी असता तर सगळं तुमका ह्या व्हिडिओत समजताला. त्याच्यामुळे व्हिडिओ ह्यो संपूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जैल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलास, आम्ही रात्री आहे ना 9-9:30 काहीतरी निघाला आणि मध्ये थोडे ब्रेक घेत आपण पोचला. पण एवढी थकान होती ना, तरी पण जेव्हा मी श्रींच्या देवस्थानाच्या ह्याच्यात मी प्रवेश केला त्याच्यानंतर पूर्ण मनावरची जी थकान होती, डोळ्यावरची जी झोप होती ती सगळी उडालेली, एकदम मन प्रसन्न झाला. तर ह्या व्हिडिओत तुमका आम्ही काय दाखवतला की रूम खयचो बुक करायचो जेणेकरून तुमका लगेच मिळात आणि खय बुक करायचो म्हणजे मंदिराच्या जवळपास खयचे रूम आता तुमका सांगतला आणि श्रींचं दर्शन आता कसा घेतला जातो त्याचा स्टेप बाय स्टेप तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघूक मिळत. हा पूर्ण डिटेल व्हिडिओ त्याच्यामुळे जर गजानन महाराज म्हणजे श्रींवरचा तुमचा विश्वास असत ना तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे अजून जे महाराजांचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जायत. आणि जर तुमका काय अनुभव असतील महाराजांच्या बद्दलचे तर ते अनुभव तुम्ही नक्की शेअर करा, आमका ते वाचूक खूप बरं वाटत. तर चला, तुमचं जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओ सुरुवात करते. अकडी संकुल आपण तसा त्या साईडने जाऊची गरज नाही, आपण आहे ना जाऊ शकतो म्हणजे अंडरग्राउंड रस्तो केलेलो असा आपण इथून तिकडे जाऊ शकतो. ह्या आधी बरा ते बघा रूम नोंदणी कार्यालय आणि आतमध्ये नाही बसलात. तर हे बघा आता आम्हाला रूम मिळालेली आहे. आम्ही घेतली आहे डिलक्स रूम AC वाली आणि आता आपण लिफ्टमधनं जातोय वरती. 350, 250, 400 पासून रूम आहेत. आणि आमची जी रूम आहे डिलक्स वाली ती 950 रुपयावाली आहे. अटॅच संडास बाथरूम. हा 103 इकडेच आहे. 106, 105, 104 आणि 103. बाबू हा बघ हे लगेच अलॉट होतात, स्वस्तातले घेतात. चल कसं तरी असताना चालू करू जा. नाही बाबू थांब, काहीतरी असणार. हा इथे ती चावी दे दीदी, चावी काढ, बाहेर काढ. कूलर काय हा बघा, हा आहे रूम, मोठा आहे. आम्हाला तिघांसाठी, दीदीसाठी, आईसाठी, दीदीसाठी. चप्पल तिथे काढा, चप्पल इथे काढा सगळ्यांनी. तर अरे वा, कमोड आहे हा. बाहेर बघूया बाल्कनी बघूया. हा कूलर आहे इथे, पण बेसिन वगैरे आहे. आई फ्रेश होऊया आणि पहिलं प्रसाद घेऊया. आधी पोटोबा. दिसत नाही कोणती आहे ती. बाजूकच ट्रेनची पटरी. तर आता आंघोळ वगैरे केला, आता आम्ही जातलो दर्शनासाठी आणि त्याच्यानंतर महाप्रसाद. चला जास्त वेळ न घेता डायरेक्ट दर्शन करूया आणि
कशी सिस्टीम असता काय असता जागा, आणि तुमका रूम पण दाखवतले मी, याची प्रोसेस पण व्यवस्थित डिटेलमध्ये समजवतले काय कशी करायची, तुमका हमकाच रूम मिळतलो कसो तो या व्हिडिओमध्ये बघा. तयार वगैरे झाला मस्तपैकी. हिरो बघा, कुलूप आणते बाबू, ते पण तिथे ठेवलंय. थांब, हा काट, उचल, दे चावी दे. तर लॉक करूया. शेगाव हे देवस्थान जे आहे ना ते ओळखलं जातं स्वच्छतेसाठी, आणि इल्यापासून देवस्थानाच्या प्रॉपर्टीमध्ये एंट्री केल्यापासून एक सुद्धा कचऱ्याचो काही ह्या नाही किंवा काय नाही, एकदम स्वच्छता. आणि अगदी कोळिष्ट पण जर धरतात ना त्याची पण साफसफाई चालत असतात. तर आपण ही लिफ्ट आहे बघा, तर लिफ्ट घेणार आणि आपण खाली जातला. हे बटन दाबून ठेवा, येऊ नको ती वरती, ते पण दाबून ठेव. सगळ्यांच्या डोळ्यावर थोडी थोडी झोप आहे, कारण आम्ही आता काय आराम करत बसलो नाही. हिला लगेच हे करून आम्ही परत नाही ना वरती इली, लगेच दर्शनासाठी जातो. चला चला पटापटात चला. आता इथे बाहेर लिहिलेलं आहे बघा, मंदिराकडे जाण्याचा मार्ग या साईडने जायचं आहे आपल्याला. तर इथे साफसफाई वगैरे चालेल सारखी, इथे ना क्लिनिंग चालूच असते. आणि ह्या ज्या बसेस आहेत ना ते तुम्हाला फ्रीमध्ये बस स्टँडवर म्हणा किंवा रेल्वे स्टेशनवर सोडतात. हे सगळे बसच्या प्रतीक्षेत आहेत, वाट बघतात. आणि कसं आतमध्ये शूटिंग करायला मिळणार नाही, कारण तिथे शूटिंग चालत नाही ना म्हणून. पण मित्रांनो एकदा तरी शेगाव का भेट द्यावा. जी स्वच्छता म्हणा आणि जा, मी आता एवढी गाडी चालवून थकलेलं आहे ना, येऊन ह्या भूमीत पाऊल ठेवल्याबरोबर पूर्ण थकान गेली, म्हणजे ती जादूच वाटली माका, मस्त वाटला. चाललोय मंदिरामध्ये आणि असे बोर्ड जागोजागी असे बोर्ड लिहिलेले आहेत, मंदिरात जाण्याचा मार्ग. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. आणि या मार्केटमध्ये आम्ही रात्री फिरणार आहोत. श्रावणी रात्री येऊया, रात्री मार्केटला असंच फेरफटका मारायला. लागणारे प्रसाद बिसादेचं सगळं साहित्य इकडे, नारळ वगैरे बघा सगळी तुमका ते दुकानं दिसतली. आणि खूप मोठा मार्केट हा मित्रांनो. स्वर एवढं असताना इलेलं आहे मी एकदा, आणि आता स्वर का घेऊन इलंय. हे श्रींचं मंदिराकडे जाण्याचं प्रवेशद्वार. श्रींच्या दर्शनासाठी तुम्ही वरती बघू शकता फॅन, म्हणजे जे लाईनीत उभे राहतात ना त्यांना गरमी होता नाही म्हणून. आता तेवढी गर्दी नाही तर हे पण लाईनी असतात. वरती तुम्ही बघू शकता फॅन वगैरे सगळी सोय. आणि आतमध्ये मी असं ऐकून आहे की पाणी म्हणा, चहा, कॉफी प्लस वॉशरूमची सोय वगैरे सगळं व्यवस्थित आहे. जसं जेवढा दाखवत आहे तेवढा मी नक्की दाखवणार तुमका. ते बघा श्रींचे समाधी दर्शनाकडे आणि श्रींचे श्रीमुख दर्शन, म्हणजे दोन लाईन आहेत. म्हणजे मुखदर्शन इकडनं आहे आणि डायरेक्ट समाधी दर्शन इकडनं आहे. तर इथे आपण एक मस्तपैकी फोटो काढूया. तर हे बघा इथे बघू शकता श्री समाधी दर्शनाकडे आणि श्रीमुख दर्शनाकडे. श्री समाधी दर्शनाकडे चाललोय आम्ही. चला चला. अरे आहेत सगळे शकतास.
बाकी बाजूला बाजूला ही राहिली कुठे? हे बघा श्रींचे समाधी दर्शनाकरिता 1 तास वेळ लागतो. ती बघू शकतास किती आधी, पण 1 तासात दर्शन होता. आणि हय कसा माहिती, कोणी येऊ दे माणूस, किती तो मोठो VIP असून दे, सर्वसामान्यापासून VIP ह्या लाईनीत राहूचाच लागतात. ह्या देवस्थानाचं हेच एक वैशिष्ट्य आहे, VIP असून दे किंवा सर्वसामान्य माणूस, किती तो मोठो VIP असून दे, एका लाईनीत इल्याशिवाय बाहेरना खायनाच दर्शन मिळणार नाही. सगळ्यांका एक समान. त्याच्यामुळे या देवस्थान या खूप वैशिष्ट्य आहे. आता बघा कसं चाललो होतो. मंदिर आहे हे आपण तुम्हाला बाहेरून दाखवूया. आधी आतमध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊन येऊया. पण तुम्ही सफाई बघू शकता. ही बघा खूप छान असं दर्शन झाला. खूप मस्त सुंदर असं दर्शन झालं. हे हात सोडू नका, तो दे. आणि तुम्ही बघू शकता हा बाहेरचा परिसर. खूप छान दर्शन. आणि श्रींची मूर्ती पण खूप छान सुंदर अशी मूर्ती आहे. पण कसं आतमध्ये शूटिंग करायला नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही उगाच तरी शूटिंग करीत राहिलो नाही. तर मित्रांनो कसा विषय माहिती आहे, इथे आम्ही ना फोटो काढत होतो, पण इथे कोण ओरडत नाही आपल्याला. तर इथे फक्त हातात पाटी घेऊन येतात की फोटो काढू नका. म्हणजे इतकी नम्रपणा आहे ना की तुमकाच वाटतं की फोटो इथे काढ, म्हणजे कोणताही नियम तोडू नये असं तुमका स्वतःहून वाटतं. आणि खूप भारी मस्त दर्शन झाला. मस्त श्रींची खूप छान अशी सुंदर अशी मूर्ती आहे. आणि जेव्हा बाहेर येतास ना असं वरती चढून तुम्ही, तर हय श्रीरामांची मूर्ती आहे. खूप भारी वाटतं. सगळं थकवं मित्रांनो उडान गेलो. खूप छान दर्शन, शांततेत, ना ओढाओढी किंवा कायच नाही, कोणी तुमका ओरडत नाही, एकदम शांत. म्हणजे मन प्रसन्न होऊकच हव्या. एक नंबर. आम्ही काय चपला तकडीच काढलेला, त्याच्यामुळे आमच्या चपला नाही आहेत. बघा लिहिलेला सगळा बाहेर जाण्याचा मार्ग. कसा दर्शन झाला? कोण काय ओरडला? काच भारी वाटलं नाही? मस्त दर्शन झाला. म्हणजे अंगावर खेकाच करणार, पण आहे ना व्यवस्थित शांतपणे सांगतात, बोर्ड हातात घेतात नाही सांगतात. मग तुमचं स्वतःच वाटतं की करू नको म्हणून. काय गो ते बघा हा यांचा ग्रुप आलाय. आणि ही जी बस आहे, ही जी बस असा ना ही फ्रीमध्ये आहे सर्व्हिस. आणि बघा आपण जाताना या साईडचे क्लीन करत होते, आता हे बघा या साईडचं क्लीन करतात. म्हणजे स्वच्छता जी आहे ना ती कंटिन्यू चालू असतं, साफसफाई. बघा जाम मन प्रसन्न होता मित्रांनो, जबरदस्त वाटता. सगळं थकवून निघान गेलो वाटता. काल 9 वाजल्यापासून ड्रायव्हिंग करते अशी. भारी वाटला, एकदम मन प्रसन्न. ही बघा ती बस. आता मित्रांनो आम्ही काय केलेलं माहिती आहे, आम्ही आधी ना महाप्रसाद घेऊन गेलेलो, पण तो व्हिडिओ मी याच्यानंतर टाकतलो आहे. महाप्रसाद आणि रूम कसं होतो दाखवत आहे. आता तुम्ही भक्त निवास ना 5 मध्ये येवा, बाकी अकडी तकडी काय शोधू नको. 5 मध्ये येवा. 5च्या बरोबर अपोजिट 4 व्हीलर घेऊन येत असतात. एका 4 व्हीलर का पार्किंग असा. आणि हे बघा लिहिलेलं बघा भक्त निवास 5 आणि 3, 4, 5 व 6चे रूम करिता नोंद येथे करावी.
मग आहे ना तुम्ही आतमध्ये येईलास ना, ही बघा ही मोठी बिल्डिंग असा आहे ना, तुम्ही आतमध्ये येईलास की याची जी नोंदणी आधी तुम्ही आकडी करायची. ते कोणाक पण विचारलात ना सगळे तुमका व्यवस्थित मदत करतात. काय असतात ना तुमका जर काय डाऊट असले मनात तर ह्यांका विचारा, ते तुमका ते क्लिअर करतात लगेच. तर आपण पण विचारलो की प्रसादालय कुठे आहे, तर आता आपण जाणार आहोत प्रसादालयामध्ये. आणि तुम्ही स्वच्छता बघू शकतास बाहेर बघा, ही सगळी क्लिनिंग वगैरे चालू असता, बघू शकतास. ऊन भरपूर आहे, ऊन. नंतर गाडीत जाऊन काय आणूचं आपल्या का बाटले आणि स्मरण. तर खूप मस्त सगळीकडे स्वच्छता बघू शकता मी, तुमका एक खै कण असो दिसणार नाही कचऱ्याचो. आणि हे बघा प्रसादालय, हे प्रसादालय. आता आपण आतमध्ये जाणार आणि मस्तपैकी गजानन महाराजांचा प्रसाद जो असतो त्याचा नव्हता. आता आपण चप्पल काढायसाठी जातो. हे बघा चप्पल स्टँड वगैरे इथे आहे बघा. हा इथून, तर इथून आपण जातोय आता चप्पल ठेवण्यासाठी आतमध्ये. आणि ही जी बस आहे ना, चप्पल्स वगैरे आपण ठेवलेले आहेत. आणि जे स्टेशनला जायच्या बस वगैरे आहे ते इथे, तर ते फ्री ऑफ कॉस्ट असते. त्याचा सगळा जो खर्च असतो ते संस्थानातर्फे होतो. आणि खूप भारी वाटतं काय. तर हे बघा इथनं आपण आता देणगी काउंटर आहे, तिथनं आपण प्रसादाचे 70 रुपये पूर्ण याचं हे आहे ते घेऊन आपण आता इथे प्रसादालयामध्ये जातोय. आणि इथे मस्तपैकी प्रसाद भक्षण करून नंतर आता कसा टायमिंग बघा किती झाला आहे, 1:15 झाले. त्याच्यामुळे आपण पहिलं प्रसादालयामध्ये आलेलो आहोत. वॉश बेसिन इकडे आहे. आणि स्वच्छता बघू शकता तुम्ही, स्वच्छतेसाठी हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. सावनी त्या साईडला वाटतं, हे बघ. हा करतो. हे बघा मस्तपैकी जेवणाचा आस्वाद उठवतो, म्हणजे प्रसादाचो. आम्ही 4 ताटात घेतला. कारण बाबू किती खायचा माहित नव्हता ना, फुकट जाऊ नको म्हणून आम्ही 4च ताटात घेतला. तर मित्रांनो प्रसाद, गजानन महाराजांचा प्रसाद घेतला. खूप भारी, म्हणजे जी काय चव होती ना एक नंबर, अप्रतिम अशी चव होती. खूप बरं वाटलं. प्रवेशद्वारात ना आतमध्ये इलास की लेफ्ट साईड किंवा बघा हे गेट असतं, हे आतमध्ये जाऊन तुम्ही रूमची बुकिंग करू शकतास. हे बघा. आणि आमका रूम अगदी एकदम हयच मिळालं. हे वेटिंगसाठी आहेत, पण जर तुम्ही डिलक्स रूम घेतास AC वालो तर तुमका वेट करूचा लागत नाही, लगेच मिळतं. कारण ते रूम कसे जास्त कोण घेत नाही, थोडे कॉस्टली असल्यामुळे. कॉस्टली असं नाही, 950 रुपये रूम असा. हे चावी त्या गॅप बीपमध्ये पडली तर मिळणार नाही. ही बाई ही येईल, पहिली येईल वाटतं. आणि रूमची स्टार्टिंग 350 रुपयापासून. आपण 350 तुमका आतमध्ये टॉयलेट वगैरे मिळणार नाही, 450 पासून टॉयलेट मिळतला. आता तुमका रूम दाखवते थोडक्यात. पण सफाई चालू आहे. आणि आमचा रूम नंबर हा 103. यो बघा, यो वालो उघड 103. हा बघ 103. एखादी उघडूच असताना रूम. एका साईडला चपलं ठेवा, इकडे ह्या साईडला चपलं लाईनीत लावून ठेवा, उंची पुरत नाही तरी. दाब. हा. आणि हा आहे रूम. तर हे ठेवतो तिथे ड्रेसिंगच्या तिथे. ह्या ड्रेसिंग असा आहे बघा, असाच सामान ठेवूसाठी किंवा ह्या असा. वा वा वा. घराकडे कधी धुईत नव्हतो हातपाय. हे 2 बेड आहेत. एक ह्यो मोठो बेड, 3 माणसं झोपतील असो, आणि एक छोटो बेड. आणि हय श्रींची मूर्ती आहे, म्हणजे फोटो असा. ते बघा ह्यो बेड, ह्यो बसासाठी सोफो, टेबल. आणि तुमका जर
तुम्ही का जर ह्यो रूम एक्सटेंड करूचो असात म्हणजे 2 दिवस राहू शकता, ह्योच रूम तुम्ही न चेंज करता सकाळी जो चेकआउटचो टायमिंग आहे त्या टायमिंग का जाऊन तुम्ही परत वाढू शकतास. एक छोटीशी बाल्कनी आहे, बेसिन दिलेला बरोबर बाजूक तर ट्रेनची पटरी असा. ह्यो कूलर आहे, AC नाही पण कूलर आपण एवढा थंड होताना भारी जबरदस्त. आणि बाबू गेलो हातपाय धुक, बाथरूम पण बरोबर कमोड वगैरे हा. काय रे लबाड माणसा. आणि मेन म्हणजे क्लीन हा. तर हे काही फोटोज आहेत जे आम्ही क्लिक केलेले आहेत तुमच्याशी शेअर करतो. पण या फोटो मागे तुम्हाला एक सांगतो आहे की जर तुम्ही येताय नाही, तुम्हाला जर रूम बुक करायचं असेल तर मंदिराच्या जवळचा भक्त निवास म्हणजे 5 नंबर आणि जे आहेत तर शक्यतो तुम्ही 5 नंबरमध्ये घ्या. आणि जर गर्दी असेल तर डिलक्स रूम बुक करा, जेणेकरून तुम्हाला तो लगेच मिळेल, अटॅच बाथरूम मिळेल. आणि गरमीमध्ये सुद्धा तुम्हाला AC नसतो, कूलर असतो, पण जी थंडी असते ती AC सारखीच असते. रूम पूर्णपणे थंड होतो आणि खूप छान असं दर्शन मिळतं तुम्हाला. त्या 5 नंबर भक्तनिवासच्या बाजूलाच हे प्रसादालय आहे, ते तुम्ही खाली उतरलात की तुम्ही बाहेर प्रसाद भक्षण करू शकता. आणि खूप छान असा आमचा अनुभव होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये कळवा.